दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। चांदवड येथील मंगरूळ टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांचे मागील 2 ते 3 महिन्यांपासून पगार थकीत असल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे। या संदर्भात शिवसेना नेते राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने गुरुवारी दि. 7 मे चांदवड उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात टोल कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाल्याचे म्हटले आहे। तसेच टोल व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असून पगार मागितल्यास धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय टोलवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून 5 ते 6 लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करून घेतलेले पैसे परत द्यावे अशी मागणी करण्यात आली। आज चांदवड शहरामध्ये प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले। आमचं निवेदन याच्यासाठी गेले ह्या टोल प्लाझावर, चांदवड मंगरूळ टोल प्लाझावर गेले 2-3 महिने झाले ह्या टोल कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीये। पगार मिळत नसल्यावर आज यांच्यावर कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आपली उपजीविका कशी चालवायची असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अनेक वेळा हे लोक त्या टोल मॅनेजरकडे वेळोवेळी पगार मागण्यासाठी जातात, पण त्यांना उडवडीची उत्तरं देण्यात येतं। पण आज अनेक सण होता, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती येते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येते, त्यानंतर दिवाळी सारखे मोठमोठे सण उत्सव साजरे होता, तरी ह्या टोल कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नाही। अतिशय संतापजनक गोष्ट आहे। लवकरात लवकर ह्या टोल मॅनेजरने व टोल प्रशासनाने व शासनाने तात्काळ ह्या लोकांचे जे पण 350 कर्मचारी असेल टोलचे त्यांना तात्काळ पगार देण्यात यावं। तसे नाही जर झालं आहे तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने व प्रशासनाने घेण्यात यावी। पुढील 2 दिवसात कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिल्यास चांदवड तहसील कार्यालयासमोर व टोल प्लाझावर आमरण उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला। जुबेर शेख, ओझर।